हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. तर तुम्हाला सगळ्यात पहिलं महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा. महाशिवरात्री म्हटलं की लहानपणी किती सारा उत्साह असायचा. म्हणजे एकदा महाशिवरात्री होऊन गेली तर पुढच्या वर्षीपर्यंत तिची वाट बघावी लागायची. कारण की महाशिवरात्र म्हणजे आपल्याला खूप सारी शाबूची खिचडी खायला मिळणार हे आपल्याला माहीत होतं. आणि तेव्हा आपल्याला हा सण आपण वर्षभर त्याची वाट बघायचो. पण तेव्हा मजाही तेवढीच यायची. आता काहीशी ती मजा कुठेतरी हरवली आहे असं तरी मला कुठेतरी वाटतं. आता इथे सकाळी शेंगदाणे भाजायला गेले, पण एका शेंगदाण्याच्या बरणीत खूप साऱ्या लाल मुंग्या झालेल्या होत्या. त्यानंतर ती बरणी तशीच उन्हामध्ये ठेवली आणि दुसऱ्या बरणीमध्ये शक्य झाल्या नव्हत्या, म्हणून मग मी शेंगदाणे भाजण्यासाठी घेतले. आता मस्त असे शेंगदाणे खरपूस भाजून घेतले की खिचडीमध्ये खूप छान चव लागते आणि त्याचा कलरही चेंज होतो. त्यामुळेच शेंगदाणे कधी पण छान भाजायचे, मग खिचडीचा रंगही छान होतो. आणि हो, मी म्हटलं ना तुम्हाला, आपण लहानपणी वर्षभर ज्या महाशिवरात्रीची वाट बघायचो ना, ती एकदा आली की पुन्हा अजून वर्षभर आपण ती वाट बघत बसायचो. मग तसं काहीसं होतं. पण आता ह्या सणांच्या काहीशा गोष्टी आपल्या आठवणी बनून राहिल्या आहेत. कशा? तर तेव्हा सगळे आपण एकत्र असायचो. आता आपण न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये राहतो आणि तो आनंद काहीसा आपला हरवला आहे असं मला कुठेतरी वाटतं. कारण की सगळ्यासोबत असणं आणि हे सगळं एन्जॉय करणं, ती मजा काहीतरी वेगळीच असते. आज असा प्लॅन होता, सगळी कामं वगैरे आवरून घ्यायची आणि त्यानंतर मग वीरच्या यात्रेला जायचं होतं. आता गेल्या वर्षी आम्ही महाशिवरात्रीच्या दिवशीच गेलो होतो आणि यावर्षी बी मध्ये जाणं झालं नाही, म्हणून म्हटलं होतं महाशिवरात्रीला लास्ट डे असतो म्हणजे यात्रेचा, आज जाऊयात. पण नेमकं काय झालं की जायच्या वेळेस म्हणजे जायचं असं झालं, थोडंसं बसलो, पण मायराच्या बाबाला काम आल्यामुळं तो कामाला गेला आणि मग आम्हाला नाही जाणं झालं. मग संध्याकाळी आम्ही संगमेश्वरच्या मंदिरातच गेलो. लहानपणी आईकडे खूप सारे पदार्थ बनवले जायचे. मग शाबूची खिचडी असो किंवा दसमी, तुम्ही काय म्हणता मला ते कॉमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे दसमी म्हणतात, म्हणजे जे भगरचे तांदूळचे त्याचं पीठ वगैरे असतं त्याला त्याची भाकरीसारखी दसमी बनवली जाते. त्याच्यासोबत बटाट्याची भाजी, ठेचा, दही, ताक इतकं सगळं असायचं आणि खूप आम्ही एन्जॉय करायचो. आणि आईच्या हातची म्हणजे आई एकदम मस्त अशी पोळपाटावर थापून दसमी बनवायची आणि ती काही खायला वेगळीच अशी मस्त अशी लागायची. आणि त्यातून जर चुलीवरची असेल तर विचारूच नका, त्याची मजा तर काहीशी वेगळीच असायची. आजकाल ती मजा कुठेतरी हरवली असं मला वाटतं. असं नाही आपण बनवत नाही, आपण खात नाही, हे सगळं आपण करतो, पण तो आनंद काहीतरी वेगळाच होता आणि सगळ्यांसोबत तो साजरा करायला अगदीच मजा यायची. मी तेच सांगते तुम्हाला, मला अजूनही म्हणजे काही काही असे काही जे सण असतात ना, त्याच्या अजूनही खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी किंवा आईच्या आठवणी ह्या खूप साऱ्या येतात आणि मी दरवर्षी तिला मिस करत असते. आणि फोनवरती आमचं विचारणं चालू असते की तुम्ही आज काय बनवलं आहे. मग असं तिचं असतं म्हणणं. मी तर तिला विचारत असते की आता हे तू बनवलं असेल. हो. मग ते दरवर्षी आमचं डिस्कशन पण असते की तू आज काय बनवलं आहे किंवा मी काय बनवलं आहे. आता आम्ही तर काय बनवणार, दोघांसाठी आता हेच होणार. म्हणजे खूप सारे पदार्थ तर नाही एवढे काही बनवू शकत आणि ते नाही खाल्ले तर वायालाही जातात, म्हणून खूप सारे नाही बनवले. मी आज फक्त शाबूची खिचडी बनवली होती, पापड्या तळल्या होत्या आणि मस्त दह्यासोबत एन्जॉय केलं. त्यामुळे आज सकाळीच लवकर फ्रेशनअप वगैरे होऊन देवपूजा करून सकाळीच म्हणलं ब्रेकफास्ट वगैरे होऊन जाईल आणि दुपारसाठी पण होईल. मग तशा प्रकारेच मी इथे त्या प्रमाणातच खिचडी बनवली होती. पापड्याही तळून घेतल्या होत्या आणि त्याच्यासोबत दही. म्हटलं हे सगळे म्हणजे खाण्यासाठी होईल, म्हणजे ब्रेकफास्टही होईल आणि दुपारचाही प्रश्न मिटेल, कारण की जायचं होतं म्हणून. आणि मग त्यानंतर मग मायराचा प्रश्न. आता मायरा तर काही खिचडी खाणार नव्हती, मग तिच्यासाठी मी चपाती बनवून घेतली. आता मग तिला कसं एकदा तिचं कम्फर्ट फूड गेलं की मग दुसरं नंतर काही खाल्लं तरी चालतं, पण एकदा तिने पोटभर खाल्लं की मग माझा काही प्रश्न मिटून जातो. महाशिवरात्रीच्या बाबतीत तुमच्या काही लहानपणीच्या आठवणी आहेत का? असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. प्रत्येकाच्याच काही ना काही आठवणी ह्या असतातच. आत्ता आपली न्यूक्लिअर फॅमिली म्हणजे जे न्यूक्लिअर फॅमिलीमध्ये असतील ते अगदीच रिलेट करू शकतात. म्हणजे तेव्हा किती मजा यायची आणि आत्ता तेवढा आनंद काही येत नाही. म्हणजे आपण सगळ्या गोष्टी जरी करत असलो तरी तो आनंद काहीतरी आपला वेगळाच असायचा.
आणि आजचा दिवस म्हणजे हे सगळं फराळ वगैरे झाल्याच्या नंतर दुपारी कांतारा मूव्ही लागला होता जी मराठीवरती. आणि मी आज ठरवलं होतं की हा मूव्ही मला काही करून बघायचाच आहे. मी काही बघितलेला नव्हता. त्यानंतर मग 1 वाजल्यापासून ते 4:30पर्यंत मी हा चक्क मूव्ही बघितला. आणि त्यानंतर मग ठरलं की आता जायचं आहे, पण मग मध्येच काम आल्यामुळे आमचं कॅन्सल झालं. आणि मग इव्हिनिंगचं रुटीन स्टार्ट केलं, चहा वगैरे घेतला, पुन्हा दिवाबत्ती वगैरे झाली, मग आम्ही मंदिरात गेलो. आता म्हटलं शाबूची खिचडी करून घेतली, पण संध्याकाळी म्हटलं काहीतरी वेगळं, म्हणून म्हटलं की साबुदाणे वडे बनवूयात. पण मग तसं काहीसं झालंच नाही, कारण की दुपारची खिचडी खूप सारी म्हणजे राहिली होती. आणि पुन्हा संध्याकाळी म्हटलं आता पुन्हा अजून हे काय आणि ते काय, काही शाबूचे वडे तरी किती करणार, म्हणून परत थोडीशी खिचडी केली संध्याकाळी. संध्याकाळी कारण की खूप एवढी सारी भूक नव्हती, कारण की दुसरं काहीसं थोडंफार खाणं झालं होतं, म्हणून म्हटलं आता थोडीशीच खिचडी करते. आणि मग तसंच काहीसं केलं. आणि मायरासाठी पुन्हा संध्याकाळच्या जेवणामध्ये मी तिला डोसा बनवला होता. आणि तिचं असं होतं की मला मॅगी बनव, तर तिला पहिल्यांदाच मी स्वतः मॅगी करून देणार होते, कारण की तिने त्याच्या आधी आत्तूच्या घरी ट्राय केली होती आणि तिने बऱ्या प्रकारे तिला आवडली होती. आणि तिला सर्दी होती, म्हणून म्हटलं चला थोडीशी बनवून देते. मग तिला आपण थोडीशी अशी मॅगी पण बनवून दिली आणि मग तिने ती खाल्ली ती. तर संध्याकाळचं पण मग आमची घाई होती, मंदिरात गेलो, पण पुन्हा घाई होती घरी यायची, मॅच पण चालू होती. मग घरी आलो, मॅच वगैरे बघितली, मस्त असं जेवण वगैरे केली. आणि बाहेर अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढली होती, जी की माझी डेलीच असते. आणि दही, तुम्हाला कोणतं दही आवडतं मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर गोविंदचंच दही आवडतं. त्यानंतर मस्त असं देवालाही नैवेद्य दाखवला. आणि ते कॅमेरा कोण पकडलं तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे मायराने पकडलं आहे, बऱ्यापैकी छान पकडलं आहे, हलवलाही नाही आहे. ते देवाला नैवेद्य वगैरे दाखवला. मस्त असं देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर मग थोड्या वेळाने आम्हीही फराळ करून घेतली. बाबाला 2 प्लेट आणि ते तू खाणार आहे का? आता आम्ही चाललो आहे मंदिरात. आणि दिवसभर जायचं होतं, पण पुन्हा ह्यांना काम आलं म्हणून आम्ही गेलो नाही. म्हटलं आता जाऊन यावं. तसं तर वीरला जायचा आमचा प्लॅन होता, पण पुन्हा उशीर झाला म्हणून नाही गेलो. मायराला पण थोडं बरं नाही आहे, सर्दी झाली. आणि आईने जर का हा ड्रेस घातला ना, तर मायराला पण हाच घालायचा असतो. आई मला पण येल्लोच घालायचं आहे, हो ना? आणि आईने ओढणी घेतली तर मला पण ओढणी, आता तिची याच्यावरची ओढणी सापडली नाही आहे, म्हणून मी आता ही घेतली. तिची दुसरी काहीतरी जुगाड केला आहे, नाहीतर मला सगळे कपडे काढावे लागले असते. आणि आता मी जातोय. कुठे जातोय आपण? जय बाप्पाला हाय कर. हाय. चला मग नेक्स्ट काय काय होते ते तुम्हाला कळवते. चला बाय.
चला चला पुढे बघ, पुढे पुढे. अरे दादा चल. अर्ध्यातूनच वापस या. चल चल. पांढरा लावायचं होतं ना, अजिबात दिसलं नसतं काय. लोक काय असं झुम करून बघणार का फुलाच्या वारी? काय तू सांगते? शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. मायरा तू इकडे. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.